सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कलिंगडाची लागवड झालेली आहे। आपल्यासोबत कलिंगड उत्पादक शेतकरी आहे। या कलिंगडाची आपण माहिती घेणार आहोत। काय सांगाल कलिंगडाच्या शेतीविषयी? नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या कलिंगडमध्ये बिग बॉस ही व्हरायटी लावलेली आहे। सपल सीडची एक नंबर ॲव्हरेज पडलेला आहे आणि फळाची कॅनोपी पण चांगली आहे, कीपिंग क्वालिटी चांगली आहे आणि फळ आकाराला एकदम आकर्षक आणि जसं मार्केटला पाहिजे तसं आलेलं आहे आणि 22 टनापर्यंत एकरी ॲव्हरेज निघल असे माझी गॅरंटी आहे। मी स्वतः शेतकरी आहे, माझी गॅरंटी आणि मी स्वतः BS ॲग्री केलं आहे। मी वर्षानुवर्ष कलिंगड करतो, पण आज ही नवीन व्हरायटी लावल्यामुळं ह्याच्यात एक नंबर उत्पन्न आलेलं आहे आणि कीपिंग क्वालिटी पण एक नंबर आलेली आहे आणि मार्केटचा दरापेक्षा आज 13, 14, 15, 16पर्यंत मार्केट आहे। तरी ही व्हरायटी एक नंबरनं जाईल असा आमचा अनुभव आहे। आता हे जे कलिंगड आहे त्याची चव कशी आहे इतर कलिंगडापेक्षा? खायला अतिशय गोड आहे आणि कातडं जाड असल्यामुळं हा एक्सपोर्टला पण माल चालतो। व्यापाऱ्यांच्या बोलण्यातून आलेला आहे आणि माल एकदम टणक आहे आणि वजनदार असल्यामुळं रेट पण चांगला मिळेल। आता ही जी बिग बॉस आहे कलिंगड, इतर पण मार्केटमध्ये कलिंगडे आहेत, परंतु बिग बॉसचं इतर बाहेर देशात एक्सपोर्ट होतो का? होतं की त्यांच्या कंपनी एम्प्लॉय व त्या व्यापाऱ्यांच्या बोलण्यातून आलं आहे बिग बॉस एक नंबर आहे, तुम्ही लावा। मग आम्ही लावलेली आहे व्हरायटी आणि त्यांच्या मार्गदर्शनातून थोडंफार अभ्यास करून ही व्हरायटी आणलेली आहे। जबरदस्त वजन पडलेलं आहे, क्वालिटी पण चांगली आलेली आहे आणि सगळं म्हणजे दिसायला पण फळ तुम्ही बघू शकता, एकदम लंबू आकाराचा अंडा आकृती आकाराचा आलेला आहे। याचं वजनाला किती भरते की? आता साधारणपणे वजन बघायचं 4, 5, 6 किलोपर्यंत जातं। आता ही जी कलिंगड आपण लागवड केलेली आहे ती किती एकरात आहे? 1 एकर लावलेला आहे, त्याची लागण 6 बाय 6 फुटावर केलेली आहे। अंदाजे या 1 एकरात किती टन माल निघेल? 22 टनाच्या पुढं जायला आवडेल। आता जे मार्केटला रेट आहे ते कसे आहेत आणि कुठल्या मार्केटला विकतात? 13 पासून 16पर्यंत चालू आहे। आता ती व्यापाऱ्याच्या ह्याच्यानुसार आहे, त्यांनी कुठल्या मार्केटला घालवतात, पण आपला माल टॉप क्वालिटी जाणार एवढी गॅरंटी। अंदाजे या प्लॉटला किती खर्च झाला आणि उत्पन्न किती रुपयात निघेल, किती फायदा होईल? सर बघा की आता ह्या प्लॉटला 90,000 रुपये खर्च आला एकरी, म्हणजे मशागतीपासून आता काढणीपर्यंत 90,000 रुपये खर्च आलेला आहे। तरी साधारणपणे जरी 13, 14 गेलं तर चांगले पैसे होऊन जातात। जे शेतकरी आहेत कलिंगड उत्पादक, त्या शेतकऱ्यांना काय आव्हान कराल? सर्व शेतकरी कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांनीसुद्धा बिग बॉस ही व्हरायटी लावावं। चांगला ॲव्हरेज पडलेला आहे आणि चांगली फळं मार्केटला आणि चांगला रेट भेटतो, चांगलं उत्पन्न मिळतं। आपण जर पाहिलं तर सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसात या पाणीदार असणाऱ्या कलिंगडाला मोठ्या प्रमाणात सध्या बाजारात मागणी आणि या शेतकऱ्याने बाजाराची मागणी ग्राह्य धरून किंवा ओळखून ही कलिंगड लावलेलं आहे आणि हे बिग बॉस व्हरायटी आहे, त्याचं चांगल्या प्रकारचं उत्पादन निघत असल्याचं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्यातून आर्थिक फायदासुद्धा होणार असल्याचं दिसून येतं। अशोक कांबळे, मॅक्स महाराष्ट्र न्यूज, सोलापूर।